अमेरिकेतून सोयाबीनचं वाण भारतात आलं अशा पद्धतीची चर्चा झालेलं वाण मी माझ्या शेतामध्ये लावलेलं आहे. विषय असा होता की MAUS 725 हे मराठवाडा कृषी विद्यापीठाचं वाण मी टाकळखोपा गावचे पोस्ट तळणी तालुका मंठा जिल्हा जालना येथील भगवानराव गणपतराव चाटे नावाचे शेतकरी जे आहेत त्यांना पाठवलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की सर माझ्याकडं असं असं बियाणं आहे आणि उत्पादन त्यांनी खूप जास्त सांगितलं होतं. पण मी म्हटलं प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. त्यानंतर आता मी शासकीय कृषी महाविद्यालयातून कृषी पदवीधर आहे, नागपूर कॉलेजचा विद्यार्थी आहे माझी. त्यानंतर मी जवळपास गेल्या 5 वर्षापासून एक शेती यूट्यूबर आणि स्वतः शेती करणारा शेतकरी आहे. मी मागचे 3 वर्ष सातत्यानं नवनवीन वाण लावून त्याचे गुणधर्म काय आहेत किंवा त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्याचं उत्पादन काय आहे, ही खरीखुरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. आता त्यांच्याकडनं मी हे वाण घेतलं. त्याच्यानंतर आमचे मित्र आहेत सोपान केदार म्हणून व्यापारी आहेत, त्यांनीसुद्धा मला हे काही वाण अवेलेबल करून दिलं. मी त्याचं पूर्ण ग्रीडिंग केलं. ग्रीडिंग केल्यानंतर आत्तापर्यंत ते वाण काय आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, त्याचे पानं कसे, फुलं कसे, शेंगा कशा आहेत, त्याचा बांधा कसा आहे, ते उभाट वाढणार आहे का डेरा करणार आहे हे कोणालाही माहीत नाही आहे. त्याचं ऑब्झर्वेशन कोणी घेतलेलं नाही आहे. तर मी त्याचं ऑब्झर्वेशन घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता जेव्हा मी त्याचे ग्रेडिंग केलं आणि ग्रेडिंग केल्यानंतर 100 दाणे मोजले तर एकदा 28 ग्राम भरले, एकदा 34 ग्राम भरले. आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे सोयाबीन पैदासकार आहेत फेमस डॉक्टर मिलिंद देशमुख सर, त्यांनी जे सोयाबीन काढलेले आहेत, फुले संगम असेल, किमया असेल, दुर्वा असेल, तर संगम हे सर्वाधिक बोल्ड आहे आणि त्या संगमचं मला वाटतं वजन हे 17 ते 20 ग्राम भरतं आहे. म्हणजे संगमपेक्षाही जास्त वजन याचं आहे, दुपटीनं आहे म्हणावं लागेल. कारण की 28 ते 34 ग्राम 100 दाण्याचं वजन, एवढा टपोरा दाणा म्हणजे वटाणेच आपण ज्याला म्हणू शकतो अशा पद्धतीचं आहे. मग म्हटलं बाबा याला जरा आपण रिक्स घेऊन हे करून पाहू आणि मग मी 3 फुटाची सरी काढून त्या सरीवर दोन्ही साईडनं ही सोयाबीन टोकन केलेली आहे. मी स्क्रीनवर तुम्हाला बोलता बोलता ते दाखवतोय. आणि त्याच्यामध्ये ते पहिलं तर मी त्या वजनाचं ऑब्झर्वेशन घेतलं, प्रॉपर मी सीड ट्रीटमेंट केली. त्यानंतर मी लागवड केली. लागवड करत असताना बियाण्याचं जर्मिनेशन 3-4 वेळेस आधी टाकलं होतं, तर ते कमी येत होतं म्हणून एका ठिकाणी 3 बिया लावल्यात. आता महिला लेबरच्या साहाय्यानं आपण त्यातली एक झाड उपटून घेणार आहे, कारण की ते दाटलं नाही पाहिजेत. त्यानंतर आता त्याचे जे पानं आहेत स्क्रीनवर बघा, त्याचं एकदम रुंद पान आहे. म्हणजे आपल्या भारतीय सोयाबीनच्या तुलनेमध्ये हे पान जरा वेगळं वाटतंय. काही शास्त्रज्ञांशी चर्चा केली तर त्यांच्या मते सुद्धा हे वाण बाहेरून येण्याची शक्यता आहे. मग नेमकं ते अमेरिकेतून आलं, ब्राझीलवरनं आलं ते माहीत नाही, पण एका शास्त्रज्ञानं आणलेलं आहे. त्यांचं नाव वगैरे माझ्यापर्यंत आलेलं आहे, परंतु त्याचा पुरावा माझ्याकडे नाही, त्यामुळे मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. आता त्याच्या 100 दाण्याचं वजन, त्याचा जो टपोरा दाणा, त्यानंतर लागवड केल्यानंतर त्याची पानं हे जरा वेगळी आहेत. आता मला असं वाटतं की जास्त उत्पादन देणारं वाण आहे, ज्या शेतकऱ्यांनी आधी उत्पादन घेतलं ते सांगतात. तर हे 100% हे लॉंग ड्युरेशन व्हरायटी असणार आहे. त्याची संगमसुद्धा आपली 125-30 दिवस घेत होती आणि हे सुद्धा मला असं वाटतं 125 दिवसापेक्षा जास्तच कालावधी घेऊ शकतं. परंतु याच्या माध्यमातून नेमकी ती माहिती मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. मी काय केलेलं आहे की 3 फुटाच्या सरीवर दोन्ही साईडला ते सोयाबीन टोकन केलेलं आहे, 3 बेड सोडलेले मध्ये आणि झिगझॅग पद्धतीनं ग्रीन गोल्डची मी फाउंडेशनची तूर घेतलेली आहे. म्हणजे इतर शेतकरी घेतात तसा मी ग्रीन गोल्डचा प्लॉट घेतलेला आहे, कारण त्याला 20% हमीभाव जास्त आहे म्हणून घेतलेला आहे. त्या कंपनीची जाहिरात करायचा काही विषय त्याच्यामध्ये नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी फालतूच्या जाहिराती कधीच करत नाही. जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे ते एखाद्या वेळेस सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी ते प्रोडक्ट सांगावं लागतं, कधी पेटंट प्रोडक्ट असतं, मग ते एकच सांगावं लागतं, कारण की तो प्रोडक्ट त्या प्रोडक्टमधला घटक दुसऱ्या कंपनीला विकता येत नाही, त्यामुळे ते सांगावं लागतं. शेतकऱ्यांचा गैरसमज होतो की विनाकारण हे करतात, पण पंजाब डक सारखं आपण शेतकऱ्यांना मातीत घालणार नाही. आपण शेतकऱ्यांचे पोरं आहोत आणि हाडाचा शेतकरी आहे, स्वतः जगतोय भोगतोय. त्याच्यामुळं मला माहिती आहे की बाबा साधं पेरणीचं बियाणं उगलं नाही तर आपण 8-10 दिवस मागं पडतो, आपली काय अवस्था होते. त्याच्यामुळं शेतकऱ्याची फसवणूक आपल्याकडनं कधीही होणार नाही. हे वाण मी लावलं आहे, याचं मी ऑब्झर्वेशन घेतो आहे आणि ऑब्झर्वेशन घेऊन आता याचे वैशिष्ट्य मी नोट डाऊन करतो आहे. आणि त्याच्यानंतर हे काय आहे, खरंच ही परदेशी व्हरायटी आहे की भारतीय आहे, याचं उत्पादन ॲक्च्युअल किती आहे, हे कोणकोणत्या रोगास बळी पडतं, ज्या प्रामुख्यानं सोयाबीनचे रोग आहेत. म्हणजे सुरुवातीपासून आपण बघतो की आपल्याला त्याच्यामध्ये जे अटॅक येतात,
गर्डल बिटल असेल, स्टेम फ्लाय असेल, तिथपासून तर मग येलो मोझॅक व्हायरस असेल, मुळकूज असेल, खोडकूज असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण त्याचं ऑब्झर्वेशन घेऊन मग शेतकऱ्यांपुढे ते सगळा विषय ठेवणार आहोत. मी तुम्हाला स्क्रीनवर ही सोयाबीन, तिचे पानं आणि तूर हे दाखवलेलं आहे. या सगळ्या अपडेट मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.